जलमयीतच झालेलं आहे. दरम्यान झालेलं आहे. हा बरं, कसे रोड कसे आहेत तिथं? हो, रोड चांगले आहे. कोणी गेले? हे आपलं दीपक होऊन निकालचे दीपक हो निकालचे. पण ते दिन दुबळ्याचे सर्व जे कामं केले, रस्त्याचे कामं केले, लाईटाचे, संडाचे, याची त्याची. लताबाई मदन निकालचे. हो का? बरं, कुठले कुठले कामं केले त्यांनी इथं? ते ना भरपूर केले, रोडाचे केले, बुधयावरचे केले, संडासाचे बाथरूमाचे याचे काम केले, भरपूर काम केले त्यांनी. हो तर कुठल्या उमेदवाराची हवा आहे वंचित बहुजन आघाडीची सावा चालू आहे सध्या. सध्याला? हा. बरं, कोण आहे उमेदवार कोण आहे? लताबाई मगन निकालचे बरं, काय कामं केले त्यांनी? त्यांनी भरपूर रस्ता पाण्याची सुविधा भरपूर कामं केली, बुद्धदार आणून दिलं, सगळ्या गोष्टी त्यांनी बरोबर करून दिल्या. ड्रेनेज लाईन असन ते सगळ्या गोष्टी ते करून दिल्या त्यांनी. बरं, मग यावेळेस तुमचं मत कोणाला? माझं मत तर वंचित बहुजन आघाडीलाच. गल्ल्या गल्ल्यामध्ये घरकुलांचे कामं त्यांनी स्वतःहून लक्ष घालून केलेत. रोडाचे कामं असतील, ड्रेनेज लाईनचे कामं असतील, एवढं मोठं स्वतंत्र बुद्धविहार आपल्याला दिलंय, ज्याच्यामध्ये आज सुशिक्षित तरुण जे जाऊन जे समाजाला एक नवी प्रेरणा देण्याचं काम करतायत, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. युवा वर्ग आहे, त्यांना व्यसनाधीनतापासून दूर राखण्याचं काम आमचे युवा वर्ग बुद्धभूषण भाई निकाळजे करतायत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं योगदान आहे, प्रत्येक सामाजिक कार्यात योगदान आहे. शिका असतील, तरुण मुलांसाठी व्यायामशाळा असतील, याच्यावरती माझी नगरसेवक कोण आहे? निकाळजे, निकालचे. मगन निकाळजे. बरं, तर निकालचे साहेबांनी कुठले कामं केले? भरपूर कामं केले, रोडचे कामं केलेत, नळाचे पाईपलाईनचे कामं केलेत, आणखी? अजून बुद्धवाराचे कामं केलेत, अजून भरपूर बरेचसे कामं झाले त्याचे. बरं, रोडावरती बसले हे रोड चंबरचे कामं गिमं हे जे असतील हे कोणी केले बुवा? हे लताबाई निकाळजाने. बरं, हे नगरसेवक आहे तुमचे? हो, बरं, आता यावेळेस मग नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? आम्हाला तेच पाहिजे. काहून त्यांनी कुठले कामं केले? त्यांनी खूप कामं केले आमच्यावाले, आमच्या दुखात उभे, सुखात उभे, लग्न कार्यात उभे, परत आम्हाला व्यवस्थित सगळी सुविधा आहे. लाईट आम्हाला व्यवस्थितशीर आहे, कधी लाईट आमचा कट होत नाही. नाही का? नाही, सगळं आमचं हे लताबाईच पाहिजे. लताबाई हा, आमचा जीव आहे तवलं काय मी लताबाईलाच आणून निवडून मेलो तर गेलो. हे तुमचे रोड असतील, ड्रेनेज लाईन असेल, पिण्याचे पाणी असेल, सुख दुःख असेल, तर तुमच्या दुःखा सुखाला कोण येतं बुवा? आम्हाला लताबाई शेती भाऊ का. लताबाई येते. हो हो, बरं, मग यावेळेस मग लताबाईला. लताबाईला. हो, तर माझी नगरसेवक कोण आहे? लताबाई निकाळजे. लताबाई निकालजे. कोणते कोणते कामं केले त्यांनी? त्यांनी भरपूर कामं केले, रोडाचे, नळाचे आणि बुद्धविहार, आणखी? भरपूर कामं केलेली त्यांनी. आम्हाला वाटतं का त्याच यावं डबल, का पण त्याच का डबल का? कारण त्या खूप गरिबांची मदत करतात, साऱ्या संघ चांगले वागतात, असं म्हणजे घमंड म्हणून काहीच नाही त्यांचं, नाही का? असं एकदम चांगले वागतात. ती नगरसेवक कोण आहे? निकालचे बाई निकालजीबाई. बरं, निकालजीबाईने काय काय काम केलं? भरपूर कामं केली, काय काय केले? नळाचं, रोडाचं, बयाचं. तर लताबाई मगन निकाळजे बरं. ह्या आमच्या धडाडीच्या आणि मायाळू अशा नगरसेविका यांच्या काळात हे कामं झालेली आहेत. म्हणजे आता इथल्या प्रभागामध्ये प्रत्येकाच्या दुःखा सुखाला कोण येतं जाऊन? इथल्या दुःखासुखाला जेव्हा दादा होते ते आमच्या व्यवस्थेचे वाघ होते आणि ते बी धावून येते. आता त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं आणि त्यांची पत्नी नगरसेविका, माझी नगरसेविका, तर ह्या दुःखासुखामध्ये येतात. कुठले कामं केले त्यांनी? असे कोणते कोणते कामं केले मला कामं सांगता का? हो, जे काही कोणाचं निधन झालेलं असेल आणि त्यांची हलाखीची परिस्थिती असेल तर त्यांना त्यांच्या अंत्यविधीसाठी जे सामान लागते ते आणि त्यांना जो खर्च लागेल त्यासाठी ते मदत करतात. आणि आणखी कोणी जर समजा गरीब असलं ते त्यांच्याकडे जर गेले काही मदत मागायला तर ते नाही म्हणत नाही, अशी चांगली कामं करतात. मग यावेळेस तुम्ही कुणाकडे पाहता नगरसेवक म्हणून? साहजिकच वंचित बहुजन आघाडी, लताबाई मगन निकाळजे. बघू शकता आपण प्रभाग क्रमांक 28 मध्ये आहे. तर इथले जे उमेदवार आहेत, इथले उमेदवार असे आहेत ते माजी नगरसेवक. तर त्यांचे कामं जे आहेत ते प्रत्येकाच्या दुःखासुखाला जाणं, रोड, पिण्याचं पाणी म्हणा, चंबरचे कामं असतील किंवा आणखी प्रत्येकाच्या दुःखासुखाला उभं राहणं. तर माझी सुद्धा तुम्हाला एक कळकळीची विनंती अशी राहील, जो उमेदवार जो कोणीही असेल, मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही याला मतदान करा किंवा त्यांना करा, जो कोणीही उमेदवार उभा असेल तर तो नागरिकांच्या अडचणी जर कधी सोडवत असेल, नागरिकांसाठी सक्षम जर कधी असेल तर असा उमेदवार आपण पण नक्कीच निवडून द्यावा, जेणेकरून आपल्या प्रभागाचं चित्र नक्कीच बदलेल. हो, तुमच्या दुःखा सुखाला कोण येतो? आमच्या लताबाई निकाळचे. काय करतात ते? काही पण थोडं मदत करतात, चांगली कामं करतात. कोणते कामं केले तुम्ही? बरेचसे गेले, लाईट, पाणी सुधारणा. मग यावेळेस
यावेळेस पण आम्हाला लताबाईच पाहिजे. लताबाईच पाहिजे. हो. बघू शकता 4-5 वर्ष झाले. कोण आहे इथं उमेदवार म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? आपल्या लताताई कोण? लताताई निकाळजे बरं त्यांच्याकडेच का? आहे, स्वभाव चांगला आहे, म्हणजे घेणं देणं चांगलं आहे, सुखादुखात काम आहे ते आपल्या. काय कामं केली त्यांनी? भरपूर आता रोडाचे काम केले, पाणी बिणी व्यवस्थित आहे, सगळे व्यवस्थित आहे. सगळे होते. हो बरं यावेळेस मग आता तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? तेच निवडून या म्हणून हा. बरोबर आहे. हो 28 आहे का? बरं कोण आहे तुमच्या दुःखा सुखाला, तुमच्या रोडचं पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, XYZ कुठलेही काम असतील तर कोण करतं बुवा? दीपक भाऊ निकाळजे. दीपक भाऊ निकाळजे. बरं तर त्यांनी कुठले कुठले कामं केले? त्यांना भरपूर कामं केले, सगळे पाण्याचे याचे, पाणी लेट आलं होतं त्यांना बोलते. मग यावेळेस तुम्ही उमेदवार म्हणून कोणाकडे पाहता? त्यांच्याकडेच कुणाकडे नाव? लताताई निकाळजे. बरं तुमच्या इथला असं हा रोड असेल, पिण्याचं पाणी असेल, ड्रेनेज लाईन असेल, या सगळ्या गोष्टी कोण करतो? दीपक भाऊ निकाळजे. दीपक भाऊ निकाळजे. हो. कुठले कुठले कामं केले त्यांनी? आता त्यांनी चंबराचे केले, नाल्या वगैरे, पाणी सगळं तेच बघतात. लताबाई निकाळजे. काय कामं केले त्यांनी? कुठले कामं केले? भरपूर कामं केले, वस्तीतले सुखादुखाला साथ देतात येतात. हे रोडाचे कामं केले, ड्रेनेज लाईनचं काही हे झालं तर ते फोन केला तर येतात पटकन ना. कसं आहे? कोण नगरसेवक आमचे चांगले आहेत. कोण आहे? लताबाई निकाळे. कोणते कोणते कामं केले? रोडाचे, नाल्या आणि बोललेले जेव्हा तेव्हा सांगितले तेव्हा टेंडेन्स नाही ते सगळं बघतात असं येऊन. दुःखासुखामध्ये. हो त्याच्यामध्ये पण मग आता यावेळेस नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? लताबाई निकाळजे. ताई आपलं काय मत आहे? तेच आहे आमचं पण, लताबाई निकाळजे म्हणजे यावेळेस पण निवडून आले पाहिजे. मग त्यांनी अशी कुठले कामं केली? आता सगळे म्हणतायत की बाई लताबाई मगन निकाळजे, तर त्यांनी अशी कुठले कुठले कामं केली? त्यांनी रोडाचे केले, डबल आपल्या नळ पाईपलाईन, नाल्या वगैरे असं करतात. ते घर जाणारे ते पण वाचवले ते ना आता सध्या. हो. म्हणजे त्याच्यासाठी पण लढले. अजून बरंच जिथं काही कार्यवाही झाली, काही झालं त्याच्यासाठी पण लढतात पुढं. कुठलीही घटना जर कधी घडली तर प्रत्येकाच्या दुःखासुखासाठी उभं राहणारा परिवार निकाळजे परिवार. तेव्हाच नाही म्हणजे 5 वर्ष केल्याच्या नंतर पण त्यांनी म्हणजे सगळ्यांच्या दुखासुखात त्या असतात. लताबाई निकाळजे. बरं यावेळेस मग नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? तिकडेच लताबाई निकाळजे. का त्या तुम्हाला इथलं जे काही अडचणी असतील तर तुमच्या अडचणी कोण सोडवतो? आमच्या लताबाई निकाळजे. लताबाई निकाळजे. हो. कुठले कुठले कामं केले त्यांनी? रोडाचे केले, ड्रेनेजचे केले, पुन्हा चंबरचे केले आणि ह्या नाळ्या वगैरे सगळ्या साफसफाई केल्या. कचऱ्याची गाडी टायमावर येते, सगळा सुका ओला कचरा व्यवस्थित जातो. मग यावेळेस नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पडता? लताबाई निकाळजे. त्यांच्याकडेच. हो. व्यवसाय होत नाहीत, नाही. जसं की दारू म्हणा, गांजा, नाही. या गोष्टी होत नाहीत. नाही. या सगळ्या गोष्टींना विरोध करणारं कोण आहे? आमचे लताबाई निकाळजे आणि दीपक निकाळजे. नगरसेवक कोण आहे? माझे नगरसेवक कोण आहे? लताताई मगन निकाळजे. बरं आता यावेळेस मग नगरसेवक म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता? आम्ही त्यांनाच पाहतो, का त्यांच्याकडेच का? कारण की त्यांचं कार्य खूप छान आहे आणि बराचसा विकास केलेला आहे त्यांनी. आणि अर्ध्या रात्री जरी गरज पडली आपल्याला कोणत्या गोष्टीची तर ते धावून येतात आपल्यासाठी. कुठला विकास केला? कोणते कामं केले? रोड बनवले, ड्रेनेज लाईन बनवल्या, पाण्याची सोय केली, लाईटची व्यवस्था केली. आणि मध्ये जर काही समस्या आली तर त्या धावून येतात. हो. इथंच राहता का? कोण आहे तुम्हाला? माझी नगरसेवक कोण आहे? लताबाई निकाळजे होत्या. बरं कुठले कामं केले त्यांनी? खूप केले रोडचे ते. कोणते कोणते केले? रोडचे मोठे मोठे चंबर, पाईपलाईन मोठी बसवली. हो. हे कोणी केलंय? रोडाचं काम म्हणा, ड्रेनेज लाईन? लताबाई निकाळजे. दीपक भाऊ निकाळजे. हा. मग आता यावेळेस तुम्ही नगरसेवक म्हणून कोणाकडे पाहता? लताबाई निकाळजेलाच. का असं का? कारण ते आम्हाला कधी पण सहकार्य त्यांचंच आहे. त्यांचंच आहे का? हो. खूप खूप सहकार्य आहे त्यांचं. काय बरं तुमच्या आजूबाजूला जे आहे तुमचे विकासाचे कामं कोणी केलेत? लताबाईने केले का? हो. काय काय केलं? लताबाई राहते बिचारी उभा दुखासुखाला ह्याला सगळ्याला. काय काय कामं केली? काम करते ना आपले ह्याचे रोडाचे ह्याचे सगळे काम करते ती. केले का? हा पाण्याचे ह्याचे सगळे करते. बरं तर यावेळेस मग नगरसेवक म्हणून तीच पाहिजे, तेच पाहिजे. तीच आली पाहिजे. हो. हा. बरं कोणी हे रोडचे काम, चंबरचे काम, ड्रेनेज लाईन जे काय असेल हे काम कोण करतं तुमचं? हे आमचे पहिले कोण? प्रकाश निकाळजे. हो का? हा. करतं काम करतात का? मग हा तेच करतात काम. आम्ही पहिल्यापासून त्यालाच मत देतो. पहिल्यापासून माझं लग्न झाले तसं. कसं हो. कोणी केलेले? ही काम दीपक निकाळजे. दीपक निकाळजे. हा. काय काय कामं केली त्यांनी? आता हे चंबरचे, रोडाचे हे काम चालू आहे. चालू आहे. हा. बरं मावशी कोणते कोणते कामं केले?
ये तो ना रोडाचे संडास बाथरूमच झालेलं आहे. तेरा बचपन ही गया भैया यहाँ पे। बचपन है हाँ, आप जो रोड के ऊपर खड़ा है वो रोड किसने बनाया? हमारे नगर सेवक ने बनाई, निकाय साहब ने। निकाल जी साहब ने हाँ, क्या क्या काम करे? बता दीदी, क्या क्या करे? बहुत काम है उनके, तो मेहरबानी है सभी। उनकी मेहरबानी। हाँ, तो भी क्या क्या काम है एक बार बोल के बताओ ना। नहीं बहुत करे, अब क्या बोलने के लिए, तारीफ कम है अब।